लपलेला जुना खजिना सापडण्याची प्रकरणे दुर्मिळ आहेत. ब्रिटनमधून समोर येणारी बातमी आणखीनच रंजक आहे, कारण येथील घराचे नूतनीकरण करताना घरमालकांना स्वयंपाकघरात खजिना सापडला. त्यांना लाकडी फरशीखाली सोन्याची नाणी सापडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार लिलावात या सोन्याच्या नाण्यांची किंमत 2.5 लाख पौंड म्हणजेच सुमारे 2,28,00,000 रुपये असण्याची शक्यता आहे. 17व्या आणि 18व्या शतकातील ब्रिटनमध्ये सापडलेल्या इंग्रजी सोन्याच्या नाण्यांपैकी हे सर्वात मोठे संग्रह आहे, ज्यात 260हून अधिक सोन्याची नाणी आहेत. लाईव्ह सायन्सच्या मते हा शोध 2019 मध्ये लागला, जेव्हा कंत्राटदारांनी एक जहाज पाहिले. ब्रिटनमधील नॉर्थ यॉर्कशायरमधील एलरबी या गावात हे जहाज सापडले, जिथे कामगारांनी 18व्या शतकातील घराच्या नूतनीकरणादरम्यान फरशीचे फलक कापले. कामगारांनी पात्राकडे पाहिले असता त्यांना त्यात नाणी दिसली. प्रामुख्याने 50 आणि 100 पौंडांची नाणी होती. लंडन स्थित लिलावगृह स्पिंक अडसोनने म्हटले आहे की ही नाणी 17व्या आणि 18व्या शतकात वापरली गेली होती. या जहाजात ब्राझिलियन नाणे देखील होते, जे 1720 मध्ये इंग्लंडमध्ये फिरले होते. लिलाव घराचे लिलावकर्ता ग्रेगरी एडमंड्स म्हणाले की हा एक आश्चर्यकारक आणि खरोखर अनपेक्षित शोध होता. अशी नोंद आहे की ही नाणी कदाचित जोसेफ आणि सारा फर्नले मास्टर्सची होती, जे एका प्रभावशाली व्यावसायिक कुटुंबातील सदस्य होते. त्या कुटुंबातील अनेक सदस्य देखील संसद सदस्य होते आणि 1600च्या उत्तरार्धात आणि 1700च्या सुरुवातीस या भागात राहत होते. विशेष म्हणजे अशा नामवंत लोकांनी आपली सोन्याची नाणी बँकमध्ये ठेवली नाहीत. त्यावेळी बँक ऑफ इंग्लंड ही सुरू झाली होती, पण जोसेफ आणि सारा यांनी बँकवर विश्वास न ठेवता घराच्या लाकडी फरशीखाली नाणी ठेवली. तथापि या खजिन्याचा पुढील महिन्यात लिलाव केला जाईल, ज्यातून सुमारे $3 लाख म्हणजेच 2.39 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. या रकमेवर कोणाचा हक्क असेल? ज्या घरातून ही नाणी सापडली ते घर कोणाचे आहे हे सध्या तरी कळू शकलेले नाही.